नमस्कार. कसे आहात सगळे? बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून्ड विथ मी. मी पूर्वा खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ इन स्नॅप्स 90. मी आत्ताच आरवला खाली स्कूल बससाठी ड्रॉप करून आले. सध्या आरव खूप लवकर उठतो, स्वतःहून आवरतो, कारण त्याला बफरमध्ये टाईम हवा असतो. बड्डेला सगळे ते खेळणी आली आहेत ना, त्याचे टॉईज आलेत ना, ते तो अनबॉक्स करतो आणि मग खेळतो आणि मग स्कूलला जातो. मगाशी स्कूलच्या टिफिनमध्ये तू काय दिलंयस ह्यावरून आमचं थोडंसं जरा खटकलं. रोज रोज खाऊ कसं देणार ना? लहान मुलांच्या ह्या टिफिनसाठी रोज रोज काय द्यायचा खूप मोठा प्रश्न असतो. त्यामुळे मी तर आहे ना, एक अशी टेंटेटिव्ह लिस्टच बनवून ठेवली आहे, बेसिक लिस्ट, मंडे टू फ्रायडे. आणि मी ती बेसिकली फॉलो करते. म्हणजे आपल्याला आदल्या दिवशीच्या रात्री काय तयारी करायची, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. तुम्ही इथे बघू शकता, मी मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अशी पूर्ण लिस्ट इथे रेडी करून ठेवली आहे. बेसिक लिस्ट असेल ना मंडळी, तर आपण काहीतरी त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स नक्कीच करू शकतो. आज ॲक्च्युली नाश्त्यासाठी उपवासाचे थालीपीठ, गुलकंदाची ग्राउंडनट चिक्की आणि मँगो हा असा आमचा बेत आहे. आम्ही शक्यतो साबुदाण्याची खिचडी वगैरे असे प्रकार नाही खात. कधी असं खावंसं वाटलंच उपवासाचं काही, तर उपवासाचं थालीपीठ, वरई भात या गोष्टी प्रिफर करतो. मी आता पटकन आरवच्या बाबांचं टिफिन पॅक करते, थोडासा चहा घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते. या उपवासाच्या थालीपीठामध्ये आहे भगरचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ आणि ही ग्राउंडनटची चिक्की आणि हा मँगो. चहाला इथे मस्त उकळी येत होती. चहा उकळल्यानंतर मी आता चहा घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते. आता इथे चहा घेता घेता आज काय काय कामे करायची आहेत हे मी आरवच्या बाबांसोबत डिस्कस करत होते. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक विथ दिस कलेक्शन ऑफ पैठणी. सण समारंभ असो, अदरवाईज गेट टुगेदर, कितीही साड्या असल्या तरी मन मात्र पैठणीकडेच धावतं. हाय फ्रेंड्स, मी आता परत आली आहे. मी आज तुम्हाला माझ्याकडे जे पैठणीचे कलेक्शन्स आहेत ते दाखवावं असा विचार करत होते. बघूयात मग. माझ्याकडे मला ॲक्च्युली पैठणी खूप आवडते. डिझायनर साडीज वगैरे पण मी प्रिफर करते, पण मला पैठणी खूप आवडते, ट्रॅडिशनल पैठणी. आपण बघूयात पैठणी. ही एक आहे माझ्याकडे, मस्त असा रॉयल ब्ल्यू कलर आहे त्याचा. रॉयल ब्ल्यू आणि जांभळा याच्यामधला आहे तो, आणि खूप छान दिसतो. ब्ल्यू कलर हा माझा फेवरेट आहे, खूप छान दिसतो हा. तुम्ही इथे पाहू शकता, प्लेन ब्ल्यू आहे. विचार केला की आपण गाईसोबत पण त्याला असं छान. आणि त्याचा पदर जो आहे त्या पदरावरती असं छान वर्क केलेलं आहे. दाखवते मी. ते ॲक्च्युली तुम्हाला थोडंसं चुरगळल्यासारखं दिसेल, पण त्याला ट्रॅकिंगला टाकायचं आहे. सगळ्या साड्या आता छान वाटतं. असं सिंगल कलरमधली पैठणी सुद्धा छान वाटते अशी. मोर बघा किती छान काम केलेलं त्याच्यावरती. नेक्स्ट कलर आहे येलो आणि त्याला पर्पल कॉम्बिनेशन केलेलं आहे. असं खूप छान दिसते. ह्या साडीवरती ॲक्च्युली ब्लाऊज जो दिला आहे तो त्यांनी पर्पल दिला आहे, त्यामुळे ती इतकी फ्रेश आणि छान वाटते ना साडी ती. आणि त्याचा पदर आपण बघूयात. असं मस्त डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरती. असं डिझाईन आहे पदरावरती. आणि ह्या साडीवरती तुम्ही असं पाहू शकता की स्क्वेअर्स पण केलेले आहेत. छान वाटते, खूप मस्त वाटते ही पैठणी. ही पण मला खूप आवडते. ॲक्च्युली हे कलर कॉम्बिनेशन जे आहे ना ते मला खूप 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 आवडतं. खूप छान दिसतात हा कलर. कुठल्या पण इव्हेंटला तुम्ही घातलात
खूप 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 मस्त वाटतो. तुम्ही बघू शकता. ही आहे वांगी कलरची पैठणी आणि त्याला आहे रेड कलरचे काठ, मस्त असे छान. आणि हे आहे आपलं पदरावरचं डिझाईन. याचा रेड कलरचा ब्लाऊज आहे आणि ही पण खूप छान वाटते. मला ही साडी खूप आवडते. तुम्ही इथे पाहू शकता. सगळ्या साड्या आता मला ड्रायक्लिनिंग इस्त्रीला टाकायच्या, सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्या. नेक्स्ट आहे हा आपण म्हणू शकतो रामा ग्रीन ब्ल्यू मिक्स असा आहे हा. आणि त्याला सुंदर असे रेड कलरचे काठ दिलेले आहेत आणि साडीवरती असे छान बुट्टे बुट्टे पण आहेत. तुम्ही बघू शकता. खूप मस्त. ह्याच्यामध्ये तर आपला रंग एकदम उजळून दिसतो. ॲक्च्युली खूप छान दिसतो हा कलर आपल्याला. आपण आता ह्याचा ब्लाऊज चेक करूयात. हां, ब्लाऊज तर रेड आहे ह्याचा आणि ब्लाऊज तर रेड आहे ह्याचा आणि हा असा त्याचा पदर आहे. गाईज कुठेतरी आले, 2 मिनटं होल्ड. हाय गाईज, मी परत आले. तर ॲक्च्युली कामासाठी मेड आल्या होत्या. ठीक आहे, आपण आपलं कंटिन्यू करूयात. तर हा आहे असा सुंदर असा त्याचा पदर. असं सुंदर काम केलेलं आहे त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी. ही पण माझी खूप फेवरेट अशी पैठणी आहे. खूप आणि खूप. ॲक्च्युली सगळ्या शेड्स खूप आवडतात आणि त्या छान पण दिसतात. तुम्हाला आवडली का मला सांगा. पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा. बरोबर आहे की नाही. आता लास्ट बट नॉट लीस्ट, ही ॲक्च्युली पैठणी आहे. या पैठणीला खूप आठवणी आहेत या पैठणीसोबत ॲक्च्युली माझ्या. हे आम्ही नाशिकला फिरायला गेलो होतो तेव्हा मी घेतली होती. खूप सुंदर असं फ्रेश ऑरेंज कलर आहे. इस्त्री नाही आहे, त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. हे खूप छान फ्रेश असा ऑरेंज कलर आहे. त्याला असे ब्ल्यू कलरचे खूप छान अशा स्काय ब्ल्यू कलरचे, स्काय ब्ल्यूमध्ये थोडंसं डार्क ॲड करा असा त्याचा आहे काठ. आणि असा सुंदर असा वर्क केलेला आहे पैठणीचे. बघू शकता तुम्ही इथे. वाटलं का तुम्हाला हे कॉम्बिनेशन इतकं ब्युटिफुल दिसतं. याच्यावरती पण छोटेसे डॉट डॉट आहेत. आय थिंक सो तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही. हां, पण ठीक आहे, त्याच थ्रेड वर्कने केलेलं आहे पण तरी छान वाटतं. खूप मस्त दिसतं. मला जर पॉसिबल झालं ना तर मी ह्या साड्या कधी कधी वेअर केल्या होत्या. त्या साड्यांचे पिक्स मी अटॅच करायचं ट्राय करेन शेजारी. तुम्ही बघू शकता. याचा ब्लाऊज पण ॲक्च्युली खूप 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 सुंदर शिवलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त आहे. इथे असं डिझाईन आपण केलेलं आहे ब्लाऊजला. छान वाटतं ॲक्च्युली. मला हा ऑरेंज कलर पण खूप जास्त प्रमाणात सगळ्यात फेवरेट माझी म्हणाल तुम्ही तर ॲक्च्युली सगळ्याच आहेत. आणि सगळ्याच पैठणीशी ना ॲक्च्युली प्रत्येक स्त्रीचं आहे ना, प्रत्येक साडीशी काहीतरी एक अटॅचमेंट आणि एक मेमरी असते. तर तशी माझी पण आहे. सगळ्याच साड्या माझ्या फेवरेट आहेत, पण एकदम बेस्ट म्हटली तर नाशिकची आहे. कारण त्याच्या ट्रिपच्या मेमरीज पण कनेक्टेड आहेत ना, त्यामुळे. चला, अजून ऑफिसचं काम व्हायचं आहे माझं. थोडं ब्रेक घेतला होता मी. ऑफिसचं काम करते आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने आपण परत भेटूयात. पहिल्या साडीचा रॉयल ब्ल्यू पैठणीचा हा लुक आहे. ऑल टाइम फेवरेट येलो अँड पर्पल साडी लुक. रामा ब्ल्यू कलर पैठणी लुक विथ डिझायनर ब्लाउज. फेवरेट वन अँड मेमरी असलेली अशी ही नाशिकची पैठणी. हाय गाईज, वेलकम बॅक. म्हटलं आज आता आपण उरलेले गिफ्ट्स पण ओपन करूया. माझ्याकडे मी ॲक्च्युली 2 गिफ्ट्स घेतले आहेत. हे आणि हे एक गिफ्ट. आरवच्या बड्डेमध्ये खूप गिफ्ट आलेत ते आम्हाला ते रोज डेली थोडं थोडं करत ओपन करावे लागत आहे. चिमणीचा खूप छान आवाज येतो आहे. तुम्हाला पण आवडतं का असं नेचर वगैरे किंवा आवाज? आपण हे गिफ्ट आता ओपन करत आहोत. आरव आता इथे असतं तर हेच खेळत बसलं असतं.
बघू शकता इथे कलरिंग चा सेट आहे आणि आय गेस हे डोरेमॉन आहे. तुम्हाला दिसतंय का? हां, मी ओपन करते. अच्छा, आय गॉट इट. हे असे वेगवेगळे ॲक्च्युली आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये आणि इकडे मागे लावायला मॅग्नेट दिलेलं आहे. हे कलर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हे असे छोटे 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 मॅग्नेट्स आहेत. मग आपण हे पेंट करायचं कलरनी आणि मॅग्नेट घ्यायचं, इथे मॅग्नेट लावायचं आणि आपल्या फ्रीजला जिथे आयन आहे त्याला आपण लावू शकतो. वाव, आरव's फेवरेट पेपा पण आहे. आरव पेपापासून स्टार्ट करणार, मी नक्की सांगते तुम्हाला. द रॉकेट, देन अगेन द पेपा. आपण जॉर्ज म्हणूयात. I don't know what is this. I guess maybe guys तुम्ही सांगा what is this. त्याला आईज पण नाही आहेत, पण ठीक आहे, लहान मुलांना छान एकदम टाईम करण्यापेक्षा दिस इज व्हेरी गुड. हे मी पेंट करणार. आय गेस द वर्ल्ड. आपण इथे कुठेतरी मिनी. क्यूट आहे ना मिनी पण. आणि हा छोटूसा ब्रश. मी आता पटापट हे ठेवून देते आणि आपण दुसरं गिफ्ट ओपन करूया. थँक्यू डिअर फॉर द ब्युटिफुल गिफ्ट. आपण हे गिफ्ट ओपन करूया. टॉयज आहे. वा, बास्केटबॉल. बघू शकता इथे 2 प्लेयर्सने इथे खेळायचं आहे आणि आय थिंक सो ही मला असं वाटतं की आरवकडे असं एक टॉय होतं बहुतेक. राईट. हे असे गोल गोलचे असतात ना कवड्या, काय म्हणू शकतो आपण, कॉईन्स. हे आपण इथे ही दोरी जी आहे ना, ही दोरी दिसते, ती दोरी मागे खेचायची, त्याने हे फास्ट सुपर फास्ट पुढे जातं आणि इथे बास्केटसारखं दिलेलं असतं. मग समोरच्या बास्केटमध्ये जर गेलं तर आपला गोल झाला. सो 2 प्लेअर गेम आहे. आरव आणि आरवचे बाबा खूप छान खेळतील याच्यासोबत. इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता त्याला कॉईन्स दिलेले आहेत खेळायला. छान आहे. आणि मेन आहे ना, मला हे टॉईज का आवडतात, स्क्रीन टाईम मुलं ॲक्टर मी तसंही देतच नाही आरवला स्क्रीन टाईम. कधीतरी म्हणजे बाहेर वगैरे गेलो, अगदीच ऐकत नसतील मुलं तर. खेळण्यासाठी छान आहे. वा, क्वालिटी पण छान आहे. बास्केटबॉल. हे आपलं बास्केट. लेट्स अज्युम कॉइन्स. राईट. थँक्यू डिअर फॉर सच अ ब्युटिफुल गिफ्ट. फ्रेंड्स, मी नुकतीच या चॅनलला सुरुवात केलेली आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे आपले व्ह्यूज तर खूप छान वाढत आहेत. पण माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ फक्त पाहून जाऊ नका, पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सध्याच्या टप्प्यावर मला तुमच्यातला 1 सबस्क्रायबरसुद्धा खूप मोलाचा आहे. तुमचा हाच पाठिंबा मला छान कंटेंट बनवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईन. प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.